सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी वासुर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधर जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासुर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासुर निद्रा बहुभाषण विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी परम पावन पवित्र साखळगाव समस्त गावकरी मंडळीच्या वतीने चालू असलेला पुण्यतिथी उत्सव सोहळा परमपूज्य परमादरणीय श्री गुरु 1008 गंगा भारतीजी महाराज यांचा जवळजवळ 29वा पुण्यस्मरण सोहळा साखळगावच नाही तर या परिसरातील पंचक्रोशीतील अनेक बाबाजींचे भक्तमंडळी शिष्य परिवार सर्व परिवाराच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने अतिशय सुंदरसा भव्य दिव्य चालू असलेला हा सुंदर उत्सव बाबाजींचं अतिशय सुंदर मंदिर आहे। या मंदिराच्या प्रांगणामध्ये गावकरी मंडळी मोठ्या थाटामाटामध्ये उत्सव साजरा करतात। गावचा फार मोठा थाट चालू आहे पण थंडीची लाट आलेली एवढी कमतरता आहे। अशा ही थंडीच्या लाटेमध्ये अतिशय सुंदर भावनिकतेने अतिउत्सुकतेने गावकरी मंडळी एकसंग आहेत। नुसते कीर्तन भागवत मंडपमध्येच एकत्रित असतात असं नाही तर मंडपच्या बाहेरही अन्नदानाचा मोठा कार्यक्रम चालू आहे। अन्नदानाच्या निमित्तानेही सर्व गावाला भोजन असतं। अतिशय संतांच्या संगतीमध्ये भोजन पंगती आणि आत्मज्ञानाची व्यवस्था अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये चालू असलेला हा उत्सव आहे। महाराष्ट्रातील अनेक विद्वान कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य भागवताचार्य अनेक विद्वत संत पुरुष आपण आमंत्रित केलेले आहेत। त्यामध्ये माझ्या पुढे बसलेले माझे परमश्री हरिभक्तीपरायण परमपूज्य हरिभक्तीपरायण भागवताचार्य श्री हरी महाराज रसाळ यांच्या रसाळ वाणीतून रसाळ भागवत कथा तुम्ही ऐकत आहात। अतिशय सुंदरशा वातावरणामध्ये आणि कथा चालू आहे।
गावकरी मंडळीने हरिभक्तीपरायण भागवत महाराजांनी मला सांगितलं की आमच्या मंडपातली माणसं कधी संपतच नाहीत, की अगदी सकाळी पारायणापासून, कारण पारायणाला बहुसंख्येने लोक बसलेले आहेत, त्याच्यापेक्षा बहुसंख्येने मोठा नाश्ता राहतो, त्यामुळे अधिक गर्दी राहते, म्हणून काही अडचण नाही. अतिशय सुंदरसं वातावरण. त्यानंतर श्रीमद भागवत पुढे राहतं, गाथा भजन असतं, भागवत कथा असते, हरिपाठ आणि हरिकीर्तन या सर्व कार्याला सर्व गावकरी मंडळी काया वाचा मनाने सहकार्य करतात, मोठमोठ्या पंक्ती घालतात. भागवत महाराज आधी करून आम्ही बसलो होतो, त्यांनी सांगितलं उद्याची पंगत तर जिलेबीची आहे म्हणे. मी का सांगितली पंगत? कारण पंगत घालणारे आचारी त्यांचीही फार मोठी सेवा आहे. सर्व गावाचा स्वयंपाक ते अगदी निष्काम करतात, आणि जे निष्काम करतात त्यांचं कौतुक. विठ्ठल विठ्ठल जे पैसे घेऊन करतात त्याचं कौतुक केल्या जाणार, पण असं ऐकायला मिळालं की ते निष्काम सेवा करतात. त्यांची स्वतःची पंगत आहे आणि सुंदर अन्नदानाची व्यवस्था गावकरी मंडळीच्या वतीने सालाबादप्रमाणे होत आली. 29 वर्ष होतात. अतिशय सुंदरसा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. अशा कार्याच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये येणं घडणं, भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, चौकाड्या चरणाचा आहे, म्हणून टाळकऱ्याचा जरा कमी पाठातला आहे. जरी कमी पाठातला असला तरी टाळकरी मजबूत आहेत, त्याच्यामुळं मला काही घाबरण्याचं काही कारण नाही. अतिशय सुंदरशे गायक वादक 51 बलवान आहेत, आणि अशा प्रकारचा चौचरणी चौकड्या अभंग याला म्हणतात. असा हा अभंग सुंदर आहे. अभंग अतिशय महत्त्वाचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी साधनही सांगितलेलं आहे आणि साध्यही सांगितलेलं आहे. आपल्याला जिथपर्यंत जायचं ते ठिकाण सांगितलेलं आहे, आणि ज्याच्याद्वारे जायचं ते साधनही सांगितलेलं आहे. आपल्याला जायचंय कुठपर्यंत? जायचंय आपल्याला सर्वांना आनंदापर्यंत. होईल आगवा तुका म्हणे आनंद. मला वाटतं एक दिवस तुम्ही हरिकथा ऐकलेली, आता कोठे धावे म्हण, ऐक नाही, अवघा झाला आनंद. आनंदाची त्याची गाठ पडली की नाही काही माहीत नाही, पण अवघा झाला आनंद. आनंद हा शब्द तुम्ही चांगला ऐकलेला आहे, श्रवण केलेलं आहे, आणि श्रवण केलेलं असल्यामुळे अवघा आनंद. अवघा आनंद म्हणजे दुःखाचा यत्किंचितही जीवनात संबंध न राहणं, याचं नाव आहे अवघा आनंद. जायचे आम्हाला आनंदापर्यंत. आता आनंदापर्यंत जर जायचं असेल तर काही ना काही साधन करावंच लागेल. काहीतरी केल्याशिवाय माणूस तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याकरता काय करावं लागेल? तुकोबारायांनी आपल्याला बरंचसं काही सांगून टाकलं की तुम्ही असं केलं तर तुम्ही अवघ्या आनंदापर्यंत जाऊ शकता. म्हटले काय करावं लागेल? महाराजांनी एका टोकामध्ये चरणाच्या एका चरणामध्ये अर्ध्या टोकामध्ये एका भागामध्ये एक साधना सांगितलेली आहे की तुम्ही असं करा. काळ सारावा चिंतने होईल आघवा आनंद, हे शेवटचं टोक आहे. होईल आघवा आनंद हे शेवटचं टोक आहे. आणि पहिली सुरुवात आहे काळ सारावा चिंतने. म्हटले महाराज आम्ही चिंतनामध्ये काळ सारवतो, भगवंताचं चिंतन करतो, पण तुकोबारायांनी सांगितलं दुधामध्ये साखर जशी अतिशय गोडी तयार करते तसं तुम्ही काळ जरी चिंतनात सारवत असले तरी त्या चिंतनाला जोर देताना एकांतवास जर असला तर दुधात साखर आहे. म्हणून एकांतवासी. आणखी शब्द सांगितला गंगा स्नाने. एकांतवास करा, गंगाच्या तीराला करा, साधना करा. एकांतवासी गंगा स्नाने. आणखी तुमचा जो चाललेला वेळ आहे तो कसा खर्च करा? देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. ही सगळी साधन आहे. तिथे राहत असताना, खात पित असताना काही खाऊ नका, कसंही खाऊ नका, कितीही खाऊ नका. बंधनं पाळा, नियमात जीवन जगा. त्याकरता नियम असणं महत्त्वाचं असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आहार विहाराला महत्त्व आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण.
बासर नसावी म्हणजे फाजीलपणा नसावा, निद्रा नसावी, बहुभाषण नसावं, अतिशय सुंदर गोड जीवन असावं. असं जर आपण जगलो तर याचं नाव आहे परमार्थ. असा जर परमार्थ केला तर देव जोडतो. परमार्थ हे महाधन आहे, देवापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. हे लाभाचे उपाय आहेत. आपण हे सगळं केलं पाहिजे, आपल्याला नक्कीच लाभ होईल. आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो जाता जाता, हे जे शरीर आहे हे तुमचं म्हणू नका, देवाचं म्हणून चला. देवाचं शरीर आहे असं म्हणा, देह देवाला समर्पित करा. तुकोबारे म्हणतात तुम्हाला आनंद मिळून जाईल. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मने आनंद. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ मी आपल्याला सांगितला. विठ्ठल आघवा तुका म्हणे आनंद. आपल्याला आनंदाची गरज आहे. आनंद भेटला पाहिजे, कशातून का व्हायना आनंद भेटला पाहिजे. त्याच्याकरता रात्रंदिवस लोकांची धावपळ आहे. सगळेजण आनंदाकरता धावतात, पण आनंदाची आपली पक्की गाठ व्हायला तयार नाही. आपल्याला भेटतो पण पुन्हा निष्ठून जातो, एवढीच अडचण आहे. आनंद बऱ्याच माणसाला बऱ्याच गोष्टीतून भेटतो. कोणतीही गोष्ट माणूस जर करत असेल तर दुःखाकरता करतो का आनंदाकरता? सगळं आनंदाकरताच आहे. सप्ताह आनंदाकरताच आहे. सगळं जे करतो तो आपण आनंदाकरताच आहे. यदा कदाचित एखाद्या माणसाला विचारा की तू दारू पितो बाबा कशा करता, सगळ्याच्या लक्षात येईल आनंदाकरताच. जी जी क्रिया माणूस व्यवहारात करताना दिसतो त्या त्या क्रियेचं मनुष्याच्या जीवनात जर आकर्षण काय असेल, फल काय अपेक्षित असेल तर आनंद. आनंद भेटला पाहिजे. आनंदाविना, आनंदाशिवाय मनुष्य काही करत नाही. आनंदा करता करतो आणि आनंदा करताच हे सगळं चाललेलं आहे. एक सद्गृहस्थ उठला, तो म्हणायला लागला महाराज तुम्ही सांगता आनंदा करता करता, आनंदा करता करता, पण एक लक्षात ठेवा, आनंद मिळणं म्हणजे परमानंद मिळणं. परमानंद मिळणं म्हणजे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने मोक्षातला एक तो अंश आहे. वेदांत शास्त्राच्या प्रक्रिया चिंतन ज्यांच्या लक्षात असेल किंवा जे श्रवण करतात त्यांना कळतं. मोक्ष स्वरूपामध्ये दोन अंश सांगितलेले आहेत. पहिला अंश सांगितलेला आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि दुसरा अंश सांगितलेले आहे परमानंदाची प्राप्ती. हे दोन्ही अंश ज्यावेळेस माणसाला मिळतात त्यावेळेस माणूस मुक्त असतो. विठ्ठल विठ्ठल. सद्ग्रस्त उठला, म्हणले महाराज तुम्ही जे म्हणता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती, पण आम्हाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती अर्थात दुःख कशामुळे होतं तेही माहिती आहे, त्याच्या निवृत्तीचे उपाय आम्हाला माहिती आहेत. त्याच्याकरता तुमच्या आनंदाची आम्हाला गरज नाही. दुःखाचे तीन प्रकार आहेत म्हटले, आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक. त्रिविध दुःखामध्ये सगळं जग दुःखी आहे. याच्यापेक्षा चौथं दुःख नाही कुठं, बरं का. तीनच दुःख आहेत, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. देवापासून होणाऱ्या दुःखाला अधिदैविक म्हणतात, भौतिकापासून होणाऱ्या दुःखाला अधिभौतिक म्हणतात, आणि आपल्या शरीरात एकाला होणाऱ्या पीडा, ताप, आजार याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. हे तीन दुःख आहेत. कोणताच माणूस असा नाही की मला दुःख होत नाही असा म्हणणारा माणूस जगात भेटणार. एखादा म्हणेल महाराज मी लई सुखी आहे, मला कशाचा त्रास नाही. त्याला विचारलं, हळूच विचारलं तुला कसला त्रास नाही. त्याने सांगितलं मला कसलंच टेन्शन नाही, कसलंही दुःख नाही, फक्त एकच टेन्शन आहे, माझं घर देवळाच्या जवळ आहे, 4:30ला काकडा सुरू होतो तेवढा ताण आहे. म्हणजे भजन कीर्तनाचाही त्रास होणारे माणसं जगात आहेत. विठ्ठल म्हणजे कोणतं ना कोणतं तरी दुःख. भजन कीर्तन टाळ वाजवतो, धंदाना आवाज येतो, हे सुद्धा दुःखच वाटतं. म्हणजे दुःखाचा विचार करायला गेलं की आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक त्रिविध दुःखाने समाज पिछडलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात त्याचा वनवा लागला, वनवा.
त्रिविध दुःखाचा लागला ओलावा, त्रिविध दुःखाचा त्रिविध तापाची त्रिविध कवन गे आड कवन करे सावधावा, कवन गे आड कवन करी सावधावा, उठा उठा दादा पाठे भय आले मोठे, उठा उठा दादा पाठे भय आले मोठे, उठा उठा दादा पाठी भय आले मोठे, उठा उठा दादा पाठी भय आले मोठे. त्रिविध दुःखाचा वनवा लागलेला आहे. समाज त्रिविध दुःखाने पिछेडलेला आहे. आता सध्या आपल्या पुढे केवढं दुःख आहे. कोरोनासारखा महामारी आहे, दुःख आहे. आता केवढं दुःख आहे. थंडीची लाट आली, कीर्तनात बसा वाटतं पण थंडी बसून द्यायना. किती केवढं दुःख आहे. हे सगळे दुःखच दुःख आहे. आध्यात्मिक अधिदैवित असे अत्यंत दुःख, या दुःखाने समाज पिछेडलेला आहे. सारखा दुःखी आहे आणि याही दुःखातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. त्रिविध दुःखाचा नाश करायचा आहे. त्रिविध दुःखाचा नाश लौकिक दृष्टीने होतो असं तो सद्गृहस्थ म्हणत होता. त्याच्याकरता आमच्याकडे काही उपाय आहेत. शरीराचे दुःख असेल तर डॉक्टरकडे जावं, देवाने धरलं तर कंदुरी करावी, आहे की नाही. आणि एखादा त्रास देत असलं तर हातात काठी घ्यावा, बंदूक तलवार घ्यावा. काय करतो कोण मग बोला. या त्रिविध दुःखनाशाचे उपाय आमच्याकडे आहेत. त्याच्याकरता तुमचा काढा किंवा तुमचं भजन किंवा तुम्ही सांगता ते करायची गरज. एक मुद्दा आहे. दुसरा पॉईंट मुद्दा त्यांनी असा मांडला की तो आनंद आम्हाला कधी भेटलाच नाही. तो जर आनंद भेटलाच नाही तर भेटण्याची इच्छाही होणार नाही. कारण नियम असा आहे, जे पाहिलेलं राहतं, जे ऐकलेलं राहतं, जे खाल्लेलं राहतं तेच खावं वाटतं, तेच पहा वाटतं आणि तेच ऐका वाटतं. तुकोबरायचा अभंगचे खादलेची खावी वाटे, भेटले भेटे आवडे. खाल्लेलंच खा वाटतं, पाहिलेलंच पहा वाटतं, प्यालेलंच प्या वाटतं. खूप लोक दारू प्यातात. का प्यातात? प्यालेली राहते म्हणूनच प्यातात का नवीनच प्यातात? पण प्यालेलंच प्या वाटतं. एक असा दारुड्या माणूस होता, एका महाराजाची त्याची गाठ भेट झाली. महाराज त्याला समजून सांगायला लागले, अरे बाबा दारू पित जाऊ नये. त्याने सांगितलं, महाराज तुम्हीच काय सांगता, सगळे पाहुणे रावळे मला हेच सांगते आता दारू पित जाऊ नको. पाहुणे रावळेच काय म्हणे, गावातले लोकही सांगतात आता दारू पित जाऊ नको. तो लय वाटोळं व्हायला लागलं. गावातले लोकच काय, बायको सुद्धा आता सुईनी बोलत नाही. इकून तिकून मी जर आलोच पिऊन तर सरळ बोलतच नाही. आलेक म्हणे ढोसून असंच बोलते. बायको सुईनी बोलायला तयार नाही. पोरं मोठाले झाले आता, ते मागं उघरायला लागले. ते म्हणते दारू पिऊ नका, सगळेजण म्हणते दारू पिऊ नका. मला वाटतं दारू पित जाऊ नये आणि तुम्ही सांगायला लागले दारू पिऊ नका. काय चांगला योग आहे म्हटले महाराज. मला पण वाटतं दारू पित जाऊ नये, पण मी महाराज तुम्हाला विचारतो, तुम्ही कधी पेले होते का? रसाळ महाराज. महाराज म्हटले नाही नाही, मी दारू कधी पिलो नाही, पाहिली नाही, त्याचा वास घेतला नाही. म्हणले बरोबर आहे, मग तुम्हाला त्यातली टेस्टच नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जर कधी दारू पिलेत नाही तर तुम्हाला काही प्यायचा प्रश्न. म्हणून प्यालेलं प्या वाटतं, खाल्लेलं खा वाटतं, ऐकलेलं ऐका वाटतं. कीर्तन कोणाचं ऐका वाटतं? ऐकलेल्या महाराजाचं असून तरच कीर्तन घ्या म्हणते गावकरी, का नवीन महाराजाचं घ्या म्हणते? कमीत कमी यूट्यूबवर तर पाहिजे ना महाराज. गावकरी लोक तारीख घेताना चर्चा करते, हे महाराज ऐका, ते महाराज हे बघा, लगेच ऐका आणि मग घ्या तारीख. तशी म्हणतात का लोक तारीख घ्या? नाही नाही म्हटले, आमच्या बिगर ओळखीचा महाराज यांना लय वेदांत सांगतो आणि ब्रह्म दाखवतो. ते म्हटले तिकडंच राहू द्या, आम्ही काही यूट्यूबला पाहिलाच नाही अजून. यूट्यूबला नसेल, ऐकलेलं नसेल, पाहिलेलं नसेल तर लोकांना ऐकायची इच्छा राहिलेली नाही. पाहिलेलं पहा वाटतं, ऐकलेलं ऐका वाटतं, खाल्लेलं खा वाटतं, चाटलेलं चाटा वाटतं. कोणती गोष्ट तशीच आहे. एका महाराजांनी उदाहरण सांगितलं. एक कोकणातला माणूस होता, आपल्या इकडं पाहुणा म्हणून आला
आपल्या इकडे गुऱ्हाळं होत असतात, पाक होत असतो, सगळं काकव्या वगैरे होतात, असं सुंदर होतं वातावरण. पाहुणे रावळे जेवायला बसले, 5-7 जण होते. त्या बाईने आनंद वाटला, म्हणे पाहुणा लांबून आलेला आहे, आता याला पाक वाढावा. आणि म्हणून त्यांनी गाडगं काढलं, सुंदर पाक वाढायला लागला. तो काळा कुळकुळीत पदार्थ. तो पाहुणा तिकडचा शहरातला त्यांनी पाहिलं, हे काही बरोबर दिसत नाही. त्याने आडवा हात केला, नको म्हणला बरं का. शेजाऱ्या पाजाऱ्याने घेतलं, टेस्ट वा वा बेस्ट वाटलं. याच्याही ताटात 2-4 थेंब पडले होते. याने चाटून पाहिलं, म्हणले अरे लय गोड आहे, दिसायला काळं काळं आहे पण हसायला चांगलं आहे म्हणे, टेस्ट बाज आहे, मधासारखं आहे. त्याला आनंद वाटला. पण पाहुणा असल्यामुळे मागायची हिंमत झाली नाही. पण विचार करू राहिला, काय करावं नेमकं आता. पाक तर खायला पाहिजे आपल्याला, तो पदार्थ किती गोड आहे, चांगला आहे, खाल्ला पाहिजे. कर्मधर्मसंयोगाने सगळे झोपल्यावर त्यांनी लक्ष ठेवलं होतं. कुठं ठेवलं? शिंक्यावर ठेवलेलं होतं, गाडग्यात होतं पाक, जुना काळ होता. ते तिथं रात्रीच उठून एकटंच गेलं आणि त्याच्यात हात घालायचं आणि चाटून खायला लागलं. त्याला बरं वाटायला लागलं. वा म्हणले, सगळे झोपले, आता मजा आहे, पोटभर खाईन. म्हणून तिने असा हात घातला, थोडा झटका बसला आणि ते उलंडलं आणि त्याच्या अंगावरच आणलं, सगळं भरलं ते सगळं. चाटू खाल्लं. विचार करायला लागला, म्हणलेलं आपलं अंग भरलं, आता हे पुसणं अवघडच आहे. घरातच कापसाचं असे थप्पी लावलेली होती, कापसाला गुंडळलं पुसून जाण्याकरता. पण पुसलत नाही, पण कापूसच चिकाटला. प्रक्रिया उरफटी होऊन गेली. प्रक्रिया उरफटी झाल्यावर असं एक एक काढायला गेलं, ते काढता येईना, काय करावं काही कळेना. सगळे झोपलेले होते. विचार केला काय करावं. बाहेर आलं. बाहेर म्हैस बांधलेली होती, जनायला आलेली होती कर्मधर्म संयोगाने. सासूबाईंनी नवऱ्याला सांगितलं होतं म्हशीवर लक्ष ठेवा, पण कर्मधर्म संयोगाने हे बाहेर आलं. म्हशीच्या पुढे असा हात केला, म्हैस चाटायला लागली, कारण तिला गोड लागायला लागलं. ते याचा कापूस निघायला लागला. म्हणून म्हशीच्या पुढे आडं पडून म्हैस चाटीत होती. तेवढ्या सासूबाई उठली आणि पाहते, अगं बाई म्हटली, म्हैस जनली बिन परडू दिलं, ते बाबा झोपले अजून. म्हणजे ती मालकाला उठून जागा करायला लागली. म्हणजे तुम्हाला काही समजतं की नाही, म्हणे म्हशीने परडू दिलं आणि चाटायला लागली. आता हे म्हैस चाटीत होती त्याला. आपला विषय काय चालला नेमका एवढं लक्षात ठेवा. याला हे का खावं वाटलं. त्याच्या ताटात 2 थेंब आले होते, चाटून खाल्लं होतं म्हणून पाक खावा वाटला. फजिती झाली. ते विनोद सोडून द्या, तो विनोद पुढचा आहे, गरज नाही त्याची. पण खाल्लेलं खावं वाटतं, चाटलेलं चाटा वाटतं, ऐकलेलं ऐका वाटतं, पाहिलेलं पहा वाटतं. असा जर सर्वसाधारण नियम असेल तर तुमचा ब्रह्मानंद आम्ही कधी चाटला नाही, चाकला नाही. आनंदाची आमची गाठ भेट नाही. कोणत्या? पारमार्थातल्या बरं का. बिडी सिगरेटचं सगळ्याच्या पाठच आनंद आहे. बिडी सिगरेटात आनंद होतो म्हणूनच लोक वाढतात ना. तंबाखू खातात, आनंद होतो म्हणूनच तंबाखू खातात. बटाटवाडा का खातात, आनंद होतो म्हणूनच खातात. कोणचीच गोष्ट दुःखाकरता नाही, हे बरोबर आहे. पण ब्रह्मानंद ज्याला म्हणतात, देव प्राप्तीचा जो आनंद म्हणतात, ज्यांना देव भेटलेला आहे असा जो आनंद म्हणतात, तो आनंद आपल्या अनुभवात नाही. आणि तो अनुभवात नसल्यामुळे तो अनुभवा वाटत नाही. असा एक शंका आहे बरं का. आपला विषय चालला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. याचं नाव आहे मोक्ष. तो सद्गृहस्थ म्हणतो असा आनंद आम्हाला अपेक्षित आहे, पण ब्रह्मानंदच पाहिजे असं काही नाही. आणि दुःखाची निवृत्ती आम्हाला अपेक्षित आहे, पण त्याच्याकरता आमच्याकडे उपाय आहेत. डॉक्टर वगैरे सगळं करतो आम्ही तुमच्या ब्रह्मानंदाकरता. तुम्ही जे सांगता अवघड साधना ती करायची आम्हाला गरज वाटत नाही. तुकोबारायांनी सांगितलं, रे बाबा एक लक्षात ठेव, डॉक्टर जर तुझ्यावर उपाय करीत असतील आणि तुझं दुःख घालवत असतील तर ते दुःख कायमचं घालवतात का? म्हणले नाही. डॉक्टरकडून कायमचा रोग जात नाही. एखाद्या देवाला कंदुरी केली म्हणजे पुढच्या वर्षी धरणार नाही असाही काही नियम नाही. एखादा माणूस आता जरी घाबरला तर 2-3 दिवसांनी जर जमून आला तर मग एखादा माणूस आपल्याला आता घाबरला पण 10-5 माणसं घेऊन जर जमून आला तर मग आपल्या एकट्याला गाठून ते कामच करू शकतो. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती जी काही म्हणतात, दुःखाची निवृत्ती या बाह्य उपायाने जाऊ शकत नाही. आणि म्हणून आत्यंतिक दुःख निवृत्तीच्या होण्याचा जो उपाय आहे तुकोबाराय म्हणतात तो मी तुला सांगतोय की तुझं दुःख समूळ निवृत्त होईल. तुला दुःखाचा संबंधच राहणार नाही. तू परमानंद अवस्थेत जातील. आणखी दुसरं सांगतो तुला, तू म्हटला कधी आम्ही त्या आनंदाचा उपभोग घेतला नाही. जरी घेतलेला नसला तरी सांगणारे आम्ही संत आहोत. आम्ही त्या आनंदाच्या उकळ्या घेतो, आनंदाच्या डोहात राहतो, आनंदाच्या डोहात बुड्या मारतो. आत बाहेर आम्ही आनंदात कोंदून नांदतो. आनंदाची डोही
आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अशी आमची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला आनंदाचं खरं लक्षण सांगतो, खरा आनंदाच्या बद्दल सांगतोय. मग आम्ही तुम्हाला खरा आनंद देतो, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून देतो, असं तुकोबाराय त्याला समजून सांगतात. त्यावेळी त्या सद्गृहस्थाला पटलं. म्हटले महाराज ठीक आहे, माझे सगळे दुःख गेलं पाहिजे आणि अवघा आनंद मला प्राप्त झाला पाहिजे. त्याकरता तुकोबारायांनी सांगितलं मी सांगतो ते केलं पाहिजे. भगवंताच्या चिंतनामध्ये काळ सारवला पाहिजे. पहिल्या चरणामध्ये चिंतन आहे. काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा देवाचे पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार युक्त आहार परमपूज्य परमादरणीय ज्यांची तुम्ही पुण्यतिथी साजरी करता, गंगा भारतीजी महाराजांचा मूर्ती फोटो तुम्ही पाहता, किती सुंदर आहे. अतिशय त्यागमय जीवन आहे. त्यागानेच आत्मज्ञान होतं असं आपलं हिंदू संस्कृतीचं महत्त्वाचं वाक्य आहे. त्यागाने मनुष्य परब्रह्मापर्यंत जातो, त्यागाने अमृत तत्वाला प्राप्त होतो. म्हणून जीवनामध्ये त्याग असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूची पुण्यतिथी साजरी जर आपण करीत असाल तर आपल्या अंतःकरणामध्ये विवेक वैराग्याची जागृती झाली पाहिजे, तरच पुण्यतिथी साजरी केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. नसता पैशाचा धिंगाणा होईल. हे सगळं जबाबदारीने करण्याची आपल्याला गरज आहे. असो, आपला विषय असा चाललेला आहे, काळ सारावा चिंतने. देवाचं चिंतन करावं, भगवंताच्या भजनात राहत जावं, नामस्मरण करीत जावं, अतिशय लक्षपूर्वक भजन करीत जावं. भजन करताना जर लक्ष असेल तर देव दिसतो, लक्ष नसेल तर देव दिसत नाही. म्हणून त्या गवळणी देवाला कसं पाहत होत्या, लक्ष लावून अंतरी कृष्णा पाहती नरनारी, लावण्य सागरू हरी परमानंद परमानंद. परमानंद प्राप्त व्हावं वाटत असेल तर लक्ष लावून केलं पाहिजे. ज्या माणसाचं लक्ष राहतं त्याचं काम चांगलं होत असतं, ज्या माणसाचं लक्ष नसतं त्या माणसाचं काम दुर्लक्षित होत असतं. म्हणून प्रत्येक कार्यावर लक्ष असावं. या दृष्टीने आपण जर भजन करत असाल तर तुकोबारायांनी सांगितलं अतिशय दक्षतेने करावं, लक्ष लावून करावं. म्हणून काळ सारावा चिंतने. आणखी महाराजांनी सांगितलं एकांतवाशी. एकांताला फार महत्त्व आहे. एकांतात भजन केलं की देव लवकर भेटतो. लोकांतात भजन करायला लागलं तर लोक तर करीतच नाही, पण आपल्याला सुधरून देत नाही, एवढी अडचण आहे. लोकांतातलं भजन हे फसवणुकीला कारण ठरतं. लोकात माणसाने लोकांना जास्त महत्त्व देत जाऊ नये. आपली साधना करताना ही योगी मंडळी एकांतात राहिली, दरी पहाडामध्ये राहिलेली आहे. गंगा भारती महाराजांचं बीड जिल्ह्यातलं ठिकाण मी बघितलेलं आहे, मयुरेश्वर. तिथे आता त्यांचे महंत राहतात ना, बाबाजींच्या गादीवरचे, मी बघितलेलं आहे. अतिशय सुंदर आहे. त्या घाटाला
अगदी त्याला पालीचा घाट म्हणतात, पालीच्या डोंगराच्या पलीकडच्या कपाराला अतिशय सुंदरसं मंदिर आहे. तिथे बाबाजी तिथे काही दिवस राहत होते, काही दिवस इकडे राहत होते, आपल्या परिसरात राहत होते. चालतं बोलतं ब्रह्म होतं, कुठेही बसावं कुठेही राहावं, काही कुठलीही अडचण, महाराजपणा बिलकुल मिरवला नाही. अतिशय सुंदर जीवन होतं, ज्ञानाचं जीवन होतं, लक्षणयुक्त जीवन होतं. असे लक्षणाचे साधू लवकर भेटत नाही आहे आणि ते लक्षणाचे साधू असल्यामुळे तुम्ही त्यांची पुण्यतिथी करता. नसता तुमच्याही जीवनात पुण्यतिथीचा योग आला नसता, पण त्यांचं पुण्य आहे आणि तुमचा योग आहे. तुम्हाला त्यांची गाठभेट झाली, तुमचा त्यांचा चांगला योग आहे. त्यांनी खूप मोठ्या साधना केल्या आणि त्या साधना अतिशय सुंदर केल्या. एकांतवासी. आणखी महत्त्वाचं सांगितलं, गंगा स्नाने. गोदा तट असेल तर अतिशय महत्त्वाचा, पवित्र भागीरथी असेल तर अतिशय महत्त्वाचं. म्हणून भारतामध्ये अनेक पवित्र नद्या आहेत. आमचा भारत देश अतिशय पवित्र देश आहे. भारतामध्ये अनेक लोक येऊन गेले, अनेक लोकांनी शासन केलं. भारताचा इतिहास जर आपण शोधला, अभ्यास केला तर अनेक लोक भारतामध्ये येऊन गेले. अनेकांनी आपापले धर्म, आपापले पंथ भारतामध्ये रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तरी पण आमचे भारतीय माणसं भारतीयच आणखी आहेत. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, 4 धाम आहेत, सप्तपुर्या आहेत, 7 नद्या आहेत. या सर्व प्रवाहाने सर्व समाज आमचा कुठे जाऊ शकत नाही. एक संघ राहतो, एक धरणात राहतो. आणि कोणत्याही भागात जरी गेले, तुम्ही कोणत्याही भागात भारतात गेले तरी ओम नमः शिवाय म्हटलं की जीवन मिळतं. विठ्ठल विठ्ठल. राजे राजवाड्याने आपला देश टिकवला असं काही महत्त्वाचं नाही, याच्या मागं ही भूमिका फार महत्त्वाची आहे. आमच्या भारतीयांच्या तमाम अंतकरणामध्ये ओम नमः शिवाय आहे. महादेवाचं मंदिर 12 ज्योतिर्लिंग तुम्ही पाहता. कन्याकुमारीपासून तर वैष्णोदेवीपर्यंत 51 शक्तिपीठ आहेत देवीचे. 51 मंदिर आहेत बरं, अतिशय महत्त्वाचे आहेत. पाकिस्तानात 1-2 गेले, पण 4 धाम बाकीचे देव नाही जाऊ दिले या लोकांनी. पण देव्या गेल्या बरं का, 1-2 जास्त नाही गेल्या. पण अशा पद्धतीने भारतामध्ये हे सगळी बांधिलकी आहे आणि अतिशय महत्त्वाची बांधिलकी आहे. त्यामुळे देशावर अनेक लोकांचे आक्रमण झाले, पण आमच्या देशातले माणसं बदलले नाही. देशातले माणसं स्थिर राहिले, कायम राहिले. आमच्या हिंदवी संस्कृतीला जिवंत ठेवलेलं आहे. लोक इतिहासामध्ये वेगळे वेगळे पॉईंट, वेगळे वेगळे मुद्दे तुम्हाला सांगत राहतील. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. अभ्यास करून त्याचा निष्कर्ष काढा आणि त्याचा सगळा निष्कर्ष जर काढला तुम्ही तर हे लक्षात येईल. 1000 वर्ष झाले, 750 वर्षानंतर आपल्याकडे आक्रमक लोक आले. त्याच्या अगोदर आक्रमण नव्हते, त्याच्या अगोदर भारतीयच होते बरं का. म्हणून आपल्या देशाच्या वेगळ्या 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 ज्या काही परिस्थिती आहेत त्या सगळ्या वेगळ्या आहेत. म्हणून आपण आपलाही अभ्यास केला पाहिजे, देशाचा अभ्यास केला पाहिजे. आपला विषय चालला की या देशामध्ये पवित्र गंगेचे प्रवाह आहेत. ते ब्रह्मगिरीहून निघालेली गंगा असेल, तिकडे हिमालयातून केदारनाथ असतील, किंवा अशा पद्धतीची अतिशय पवित्र यमुनेत्री गंगोत्री असेल, या सर्व मानस सरोवरापर्यंत सर्व जगाचा, भारताचा विचार केला तर अतिशय पवित्र प्रवाह या देशामध्ये आहेत. या भारत देशामध्ये सर्व काही आहे. भारतामध्ये गरिबी आहे तशी श्रीमंती आहे. भारतामध्ये अनेक प्रकारचे साधू आहेत, अनेक धर्माचे लोक भारतामध्ये आहेत. भारतामध्ये कन्याकुमारीपाशी जसा दगड आहे किंवा समुद्र आहे, तसं हिमालयाचं उत्तुंग टोक असं आहे की तिथे अतिशय सुंदरसा निर्मल मानस सरोवर आहे की जिथे राजहंस राहू शकतात. मोत्याचा चारा तिथे आहे. भारतीय माणूस तिथेही पोहोचलेला आहे. अतिशय वैभव संपन्न भारत देश आहे. असं आपला विषय चालला होता की या भारतामध्ये गंगा यमुना अनेक असे पवित्र प्रवाह आहेत की त्या प्रवाहाच्या स्नानाने मनाची शुद्धी होते. आणि म्हणून आपण साधना करताना पवित्र प्रवाहाच्या तीराला जर साधना केली तर लवकर देवदर्शन होतं. म्हणून गंगा स्नाने. गंगा गंगेति यो ब्रियात योजनानाम शतैरपी. हजारो कोसावून आपण गंगा गंगा म्हणावं. आपल्याला पवित्र गंगेचं स्नान होतं. आपल्या जुन्या काळामध्ये घरामध्ये स्नानाकरता एक भांडं राहायचं तांब्याचं. त्याचं नाव काय काय म्हणते आता इकडं? गंगाळ. त्याचं जुनं नाव असं व्यवस्थित आहे, गंगाजळ.
गंगाजळ म्हणजे त्या भांड्यात पाणी घ्यायचं, त्या पाण्याला गंगाजल म्हणायचं, मग गंगेची यमुनेचैव म्हणून अंगावर घ्यायचं, त्याला गंगाजळ म्हणायचं. गंगाजळ म्हणता म्हणता लोकांनी त्याला घंगाळ म्हणायला सुरुवात केली. मराठी शब्दात घंगाळ झाला आणि त्या घंगाळचा वर्तमान काळात भंगार झाला. आता काही शिल्लक राहिलं. म्हणून पवित्र असणारं गंगाजल, गंगेचं पाणी अतिशय शुद्ध हे माणसाचं मन पवित्र करतं. गंगेचा प्रवाह पाहिल्यानंतर अधोधोधोध सुंदर ते पाणी वाहतं. आणि हरिद्वार, ऋषिकेश, गंगेला तुम्ही जर गेले, काशीला, इलाहाबादला, तर पाहूनच माणसाच्या मनाची प्रसन्नता होते. अशी अतिशय पवित्र ते गंगा आहे. आणि म्हणून गंगाच्या स्नानावर देवाचं भजन करावं, स्नान करून भजन चिंतन करावं. लवकर देव भेटतो. एकांतवासी गंगा स्नाने. गंगाचं स्नान करून पुढे देवाचं पूजन सांगितलेलं आहे. देवाची पूजा करीत जावी. प्रत्येक माणसाने देवपूजा करावी. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनाला फार महत्त्व असल्यामुळे श्रीमद भगवद्गीता सांगते, देवपूजा करणं म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक तपश्चर्या आहे. बघा, देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. म्हणून देवपूजा अतिशय महत्त्वाची. प्रत्येक माणसाने देवपूजा केली पाहिजे. प्रत्येक माणसं काहीही करतात, वेगळे वेगळे बरेच कामं करतात, पण देवपूजा करत नाही. देवपूजाचा जादा कंटाळा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवपूजेला फार महत्त्व आहे. प्रत्येक माणसाने देवपूजा करावी. सगुण करा, निर्गुण करा. गायत्री मंत्राच्या माध्यमातून करा किंवा निर्गुण पद्धतीने करा किंवा सगुण रूपाने करा. सगुण रूपाने करा म्हणजे मूर्तीपूजा करा, आणि निर्गुण रूपाने करा म्हणजे संध्या करा. सुंदर काय असेल तुमचे नियम, ते नियमाचा तेवढा जप, तेवढी मंत्र म्हणा. अंगावर त्याचे न्यास करा. आपल्या अंगावर अगदी त्याचे न्यास करून त्या देवतेला आपल्या अंगावर धारण करता आलं पाहिजे. आपल्या अंगावर जर देवता धारण केली तर फार मोठी शक्ती तयार होते. हे ऋषीमुनी, साधू संत आपल्या अंगावर देवतेला धारण करतात. राम रक्षा स्तोत्र तुम्हाला माहीत आहे. हनुमान चालिसा माहीत आहे. हनुमान चालिसा पाठ करा. दररोज तुम्ही हनुमान चालिसा म्हणा. तुम्ही हनुमान चालिसा दररोज म्हणायला लागले, हजारो तुमचे पारायण होऊन जातील. तुमच्या अंगामध्ये हनुमानजी रोमामध्ये मुरून जातील. तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, तुम्ही नुसतं हनुमान चालिसाचं ध्यान करा, एकही संकट राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही राम रक्षा पाठ करा. अतिशय सुंदरशी दररोज नित्यनेमाने म्हणा. राम आमच्या शरीराचं रक्षण करतो, अशी ती सुंदर स्तोत्र हे 38 श्लोकाचं आहे. अति सुंदर आहे. दररोज नित्यनेमाने आपण म्हणत जावं. तुम्हाला भीतीच राहणार नाही. तुम्ही असे बेटर बनत चालाल. तुम्ही म्हणाल असं कसं होईल? होतं. तुम्ही जसं जसं मन बनवताल तसं तसं बनत चालतं की नाही? तुम्ही जर म्हणायला लागले मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, तुम्ही तसे व्हाल. तुम्ही म्हणायला लागले मी असा आहे, मी तसा आहे, मी काही माणसातच नाही, तसेच होणार. हळूहळू तुम्ही जसं म्हणाल तसं होईल. तुम्ही म्हटले मला कोरोना झाला, तुम्हाला काय होणार? कोरोना होणार. तुम्ही म्हणा तसं होईल. तुम्हाला जसं म्हणता येईल तसं बोला. तसं आपल्या मनाने आपण ताकद निर्माण करायची आहे की मी राम रक्षा दररोज म्हणतोय, मी राम रूप होणार आहे. आणि राम म्हणता म्हणता मनुष्य राम होतोच, असं शास्त्रीय सिद्धांत आहे. राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. म्हणून ही रामरक्षा अंगावर बांधून दररोज स्तोत्र पाठ करा. तेवढं एकच म्हणा, अगदी काही मिनिटात होऊन जाईल, पण तुम्हाला नवीन ताकद निर्माण होईल. तुम्ही कामाला जोर घ्याल. कोणतेही कार्य असू द्या, तुम्हाला कंटाळवाणं वाटणार नाही. सप्ताह करायचा, काही माणसं म्हणते काही खरं नाही राहिलं, लोक असे पंक्ती घालीत नाही. तुम्हाला विचारलं ना कोणी, तुम्ही म्हणते करा, काही अडचण नाही. का? तुमचा उल्हास अनंत पटीने द्विगुणित होईल. कोणत्याही कार्याला तुम्ही माघार घेणार नाही असा. चला, म्हणून रामरक्षा असो, हनुमान चालीस असो, माऊलीचा हरिपाठ असो, तुम्ही नित्यनेमाने जर म्हटलं तर ती ताकद तयार होते. देवाच्या पूजनात किती ताकद आहे हे मी सांगतो. म्हणून प्रत्येक मानवाने देवपूजा केली पाहिजे. पण लोकाला देवपूजेचा लय कंटाळा येतो. काही काही लोकाला तर देवपूजा म्हणजे काही फारशी समजतही नाही, स्वतः करता येत नाही, आणि कोणी करत असलं तर त्याला आवडत नाही. खंत आहे. देवपूजा केली पाहिजे. एक गमतीदार उदाहरण आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. एक पोरगं होतं,
घर होतं. घरामध्ये अशा प्रकारची त्यांच्या देवपूजा दररोज व्हायची. माईने सांगितलं तुझे वडील बाहेर गेलेले, तू देवपूजा करून घे. त्याला जरा कंटाळा चालता. त्यांनी काय केलं, सगळे देव घेतले, बादलीत घातले आणि टाकीत घातले. डायरेक्ट पाण्याच्या टाकीतच घातले. वर काढले, देव पुसून काढले, देव घरात मांडले, पण एक देव कमी भरला. दुसऱ्या दिवशी पूजेचा प्रसंग निर्माण झाला. माय म्हणली पूजा करून घे. ते म्हणले आई तुला समजतं की नाही, देवाला सुतक पडलेलं आहे. म्हणले कसं काय? म्हणली एक कमी भरला, टाकीत बुडून मिळाला, एक कालच मिळाला म्हणे. माय वैतागली. म्हणले तुला काय अक्कल आहे की नाही? देवाला कुठं सुतक असतं का? देव कुठं मरत असतो का? अशा पद्धतीने ती पूजा करून घे. बळत बळत पूजा करायचा प्रयत्न त्याने केला, पण माईचा राग आला. देवपूजा न करताच निघून गेला. म्हणजे कुठं जा विचार केला. म्हणले चला मावशीच्या गावाला जा. मावशीच्या घरी गेला. मावशी म्हणे कुठं आला, कसा आला, काय भानगडे? नाही आलो म्हणे, जरा बरं झालं, असं झालं. मावशी म्हणली थांब मग, आता स्वयंपाक तयार झालेला आहे, तुझे काका बाहेर गेले, ते यायनं तर अजून एवढी देवपूजा करून घे, निवद दाखवून जेवायलाच बैस म्हणे. त्याने तर डोक्याला हात लावला म्हणे. त्याच्याच वैतागाने आलो होतं. काय पाठीमागं लागली म्हणे पूजा. नाविलाज झाला म्हणून पूजा करावी लागली. शेवटी शेजारीने एक महिला आली. ती म्हणे कोण ब्राह्मण बोललेला आज, काय भानगडे, काही पूजेचं मुहूर्त आहे का? आमच्या बी घरी नाहीत म्हणे, तुमची झाल्यावर आमच्याकडे पाठवून द्या. मग तर त्याने डोक्याला हात लावला, याच्यापेक्षा मी आलेलं बरं आहे म्हणे. घर सोडलं. मावशी तिथं जेवला सुद्धा नाही. गेला एका विहिरीवर जीव द्यायला गेला. विहिरीच्या काठावर गेला. विहिरीवाल्याने विचारलं अरे बाळा का काय झालं? थांब 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 थांब. ते म्हणले काही बोलू नका, मरायचं म्हणे मला. अरे मरू नको म्हणे बाबा, काही अडचण नाही, आपल्या मळ्यात राहा, खाय प्यायची व्यवस्था, चहा पाणी मिळेल, 2 टाईम जेवण मिळेल, खर्चा अर्चाला पैसे दे, काही तुला टेन्शन नाही. इथे एक खोली आहे, विहिरीच्या कडेला एक देव आहे, फक्त तेवढी पूजा करीत जाय. विठाला त्यांनी सांगितलं मिळालेलं बरं आहे त्याच्यापेक्षा. विनोद सोडून द्या. अतिशयोक्ती अलंकारातलं उदाहरण असू शकतं. अतिशयोक्ती अलंकार आहे. अतिशयोक्ती अलंकार कशा करता राहतो की काही गोष्टी घडणं शक्य दिसत नसल्या तरी त्या घडल्यासारखं दाखवं लागतात. त्याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. अलंकारिक भाषा असते ती. एक असं उदाहरण आलेलं आहे, वाक्य आहे, दंबडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरणीचा पाय लागला, ते तेल सांडलं, सांडल्यानंतर येशीपर्यंत वगळ गेला आणि त्याच्यात उंट वाहून गेला. याला म्हणतात अतिशयोक्ती. हे अतिशयोक्तीतलं उदाहरण आहे. अशा अतिशयोक्ती अलंकारिक भाषेमध्ये असतं. ते विद्वान लोक, साहित्यिक लोक अतिशयोक्तीचे अलंकार वापरत असतात. भाषेमध्ये वेगळे वेगळे प्रकार असतात. भाषा ही माणसाला रंजवते, भाषा ही माणसाला समाधान देते. अलंकारिक भाषेने माणसाला आनंद वाटतो. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी अलंकारिक भाषा काय. वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जैसा. ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलेले आहेत, पण धिंगाणा करण्याकरता नाही दिले. ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलेले आहेत, सिद्धांत कळण्याकरता दिलेले आहेत. काही काही कीर्तनं तुम्ही ऐकता पण नुसता धिंगाणाच राहतो. काय झालं कीर्तनात तर काही कळलंच नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल का कळलं नाही? म्हणजे महाराज काय बोलत होता तर ऐकूच येत नव्हतं, नुसता आवाजच होता म्हणे. म्हणजे कीर्तन आवाजा करताय का कळण्याकरताय? हे सगळं समजण्याकरता आहे. व्यवस्थित समजलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे, अंतरंगात भजनात गेलं पाहिजे, त्यावेळेस परमार्थाचा आनंद आहे. याचा अर्थ असा आहे देवाची पूजा केली पाहिजे, कारण पूजा करणं तपश्चर्या आहे. बरं, करावी ते पूजा मनेची उत्तम, करावी ते पूजा मनेची उत्तम, करावी ते पूजा लोकिकाचे काम काय आसे, लोकिकाचे काम
त्या पूजेने तपश्चर्या होते. देवपूजा, द्विजपूजा. द्विज म्हणजे ज्यांचे 2 जन्म होतात त्यांना द्विज म्हणत जावं. ज्यांच्या जीवनामध्ये मौंजी बंधन जान्हवी संस्कार केले जातात तसा हा द्विज वर्ग आहे. त्यांची पूजा करावी. देव द्विज, गुरुची पूजा करावी. तुम्ही जी पुण्यतिथी करता हे गुरुचं पूजन सोहळा आहे. अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या गुरुचं पूजन केलं पाहिजे. गुरुपूजनाने मनुष्य जीवनामध्ये आशीर्वाद मिळून जातात. गुरुपूजनाने कायिक तपश्चर्या होते, वाचिक तपश्चर्या होते, मानसिक तपश्चर्या होते. म्हणून गुरु हे महत्त्वाचं जीवनातलं घटक आहे बरं का. म्हणून गुरुची पूजा केली पाहिजे. देवद्विज गुरु प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे विद्वान. विद्वानाची पूजा केली पाहिजे. विद्वानाचा अपमान करू नये. विद्वानाला मानलं पाहिजे. म्हणून मनुष्याने विद्वान झालं पाहिजे. विद्वानाचं पूजन होत राहतं. विद्वानाला कुठेही जाऊ द्या ते विद्वानच राहतं. आणि मूर्खाला कुठेही जाऊ द्या मूर्खच राहतं. एका गावात एक असंच मूर्ख होतं. सगळे लोक त्याला मूर्खच म्हणत होते. ते वैतागलं म्हणे या गावात राहत नाही म्हणे. आता नवीन गावात जा, तिथं तरी लोक आपल्याला शहाणं म्हणतील म्हणे. म्हणून ते दुसऱ्या गावाला गेलं. रस्त्यामध्ये एक नदी होती, तिथे एक झिरा होता. झिऱ्यातलं पाणी उपसून लोक घेऊन जात होते प्यायला. हे तिथे गेलं, याला तहान लागली. झिरा उपशीला पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर पुन्हा त्या झिऱ्यातच शिरलं आणि गुडघ्यापासून हातपाय धुवायला लागलं. येणाऱ्या बाया पाण्याला म्हणायला लागल्या काय मूर्ख माणूस आहे. ते म्हणे कसं काय ओळखलं. मूर्खच आहे. कुठंही जाऊन द्या, कोण्या गावात जाऊन द्या, कसं आहे ते मूर्खच आहे. शहाणा माणसाला कुठे जाऊ द्या त्याची किंमत आहे. राजापेक्षा विद्वानाची किंमत आहे. विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान. म्हणून भारताचा राजा नुसता राजा नाही, विद्वान आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही किती भाषणं ऐकले, किती लोकांचे ऐकले आतापर्यंत. कितीतरी लोकांचे ऐकले. बऱ्याच लोकांना लिहून दिलेलेच होते, ते बी वाचता येत नव्हते. बरेच लोक तुम्ही पाहिले, आम्ही पाहिले. हो, ज्यांनी पाहिले त्यांना माहीत आहे. बऱ्याच लोकांना लिहून देऊनही वाचता येत नव्हतं. काही काहीला तर इंग्रजीची येत नव्हती, काही काहीला तर हिंदीची येत नव्हती. असे देवेगौडासारखे झाले मागं. असे अनेक लोक झाले भारताचे राजे बरं का आतापर्यंत. पण वर्तमान काळातला विषय आपण जर विचार केला तर देवाबद्दल, धर्माबद्दल, शास्त्राबद्दल, हे अगदी सर्व गोष्टीबद्दल अतिशय सुंदरसा जनरल नॉलेज अभ्यास ज्याला म्हणतात, तो अभ्यास वर्तमान काळात. म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते. आपला विषय विस्तार न करता लक्षात घेऊन चला की विद्वानाला कुठेही किंमत आहे. जगात किंमत असते विद्वानाला बरं का. विद्वान माणसाला कुठेही किंमत आहे. त्यांनी कुठेही जाऊ द्या, डोंगरात राहिलं तरी त्याला किंमत आहे आणि समाजात गेला तरी किंमत आहे. म्हणून अशा पद्धतीने माणसाने विद्वान बनवावं. माणूस कलाकार असू द्या, गायक असू द्या, वादक असू द्या, कोणी असू द्या, शहाणे माणसं त्याला लवकर ओळखतात की हे चांगलं आहे, मुरलेलं आहे, याला कळतं आहे व्यवस्थित. सम काल काय असेल ते त्या शास्त्रातलं ज्ञान असेल तर कळतं. नाहीतर आम्ही कधी काही गावाला कीर्तनाला जातो, मृदंग वादक आडाणी असतात. म्हणजे त्यांना पकवाजाचं एक अक्षरही समजत नाही तरी ते चक्रधार वाजवतात. विठ्ठल विठ्ठल. कारण ज्याला ज्यातलं कळतं त्यातलं त्याला कळतं आहे की नाही. आता ज्याला त्यातलं काहीच कळत नाही तर ते चक्रधार वाजतच कसा तेच कळत नाही. काय वाजवतो ते त्याला कळत नाही. ते अक्षरं जर त्यालाच कळत नसतील तर बाकीच्याला काय कळणार आहे. कारण मृदंग वाजक असो की गायक असो की कीर्तनकार असो की विद्वान असो, त्याची किंमत लगेच असते. विद्वानाची किंमत विद्वान करू शकतात, शहाण्याची किंमत शहाणेच करू शकतात आहे की नाही. आपल्याला मन माहीत आहे, गद्दे को गद्दे मिले हो गई दो दो. नाही लात. सज्जन को सज्जन मिले हो गई दो दो बात. आणि गद्दे को गद्दे मिले हो गई दो दो. अशा प्रकारचे सगळे प्रकार पाहायला मिळतो. असो आपला विषय काय चाललेला आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची पूजा केली पाहिजे. विद्वानाचा अपमान करू नये. विद्वान आपल्या गावात आला तर हार घालावा, पूजा करावी, दर्शन घ्यावं. काही विचारावं वाटलं तर विचारावं, नाही विचारता येत तर काही बोलत जाऊ नये, पूजा करीत जावी. विद्वान म्हणून देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम. माणसाने स्वच्छ राहिलं पाहिजे. हे कोरोनाने शिकवलं, किती सुंदर शिकवलं की आपल्या ताटातलं आपणच जेवण करा, दुसऱ्याला खाऊ देऊ नका.
एकत्रित खाऊ नका. कोरोना शिकवतोय आपल्याला एक व्यवस्थित करा. मी विनोदाने नेहमी सांगत असतो, पंढरपूर भागामध्ये तुम्ही गेले असाल नसाल गेला, तिकडे खिलारी बैल असतात. खिलारी बैल ते बैल एवढे हुशार असतात, एवढे हुशार असतात. पहिल्या बैलाने पेलेलं बकेटमधलं पाणी अर्ध उरलेलं जर असेल तर दुसरं खिलारी बैल ते पाणी. आपल्याकडे तसं नाही, अर्धे पेत येते ना अर्धे नाही पेत बैल आपल्याकडची बरं का. हा ना, मी पाहिलंय. पण ती खिलारी मात्र पेत नाहीत. का पेत नाहीत? आता ते बैल आहेत आहे की नाही, बैल असून पेत नाहीत ते. म्हणून आपल्या जीवनामध्ये शौच म्हणजे शुचिरभूतपणा किती असावा, किती स्वच्छ माणसाने राहावं, स्वच्छ जीवन जगावं, स्वच्छ खावं, स्वच्छ प्यावं, स्वच्छ राहावं. इतकी स्वच्छतेला महत्त्व आहे. म्हणून वर्तमान काळातल्या नोटावर काय लिहिलेलं आहे? स्वच्छ भारत. वा किती सुंदर आहे स्वच्छता. म्हणून स्वच्छता फार महत्वाची आहे. जो माणूस स्वच्छ राहतो त्याची तपश्चर्या होते. आपलं शास्त्र त्याला तप सांगते. तप आहे. स्वच्छ राहिलं पाहिजे, धुतलेले कपडे घातले पाहिजेत, बिगर धुतलेले नाही चालत. देवपूजेला पॅन्ट शर्टचा माणूस चालतो का? नाही. का म्हणून नाही चालत? तर ती पॅन्ट 8-8 दिवस ते बदलीतच नाही ना. विठ्ठल विठ्ठल तसंच जातं लगवीला, तसंच येतं ते शितोडे उडलेले. ते काय घाण चांगलं असतं का ते? म्हणून धोतर चांगलं राहतं, दररोज धुतलं जातं. आपले ड्रेस असे याच्यामुळे स्वच्छ असावेत, पवित्र असावेत. शुचिरभूतपणा फार महत्त्वाचा आहे. मनुष्याने स्वच्छ राहिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या वाट्याला जादा स्वच्छता येत नाही. शेतकरी लोक स्वच्छता येत नाही. शेतात जाता काम कावाला पाणी द्यायला रातभर दारे धरायचे. 8:30 वाजता घरी आलं, बायकोला म्हणतं आवरलं का, भाकरी बिकरी झाल्या का? ते म्हणे भाकरी झाल्या आहेत पण पाणी तापलेलं आहे, आंघोळ करून घ्या. ते म्हणे आंघोळीचं पाहू नंतर पहिलं वाढ बरं, लय भूक लागली. आणि पहिलं खाऊन घेतलं आणि मग म्हणे आता पाणी तापलेलं घेतो आंघोळ करून. आणि आंघोळ बिंघोळ झाली, गण लावला. मग म्हणे आता जुना काळ होता, लय रात्री जरा जागरण झालं, पोट काही बरोबर नाही, ढाबा आण बरं, जरा बाहेरच जाऊन येतो संडासला. हे आपल्या शेतकऱ्याचं चालतं असं उरपट. शौच कशाला म्हणतात? अतिशय शुद्ध राहिलं पाहिजे. मनुष्याने शरीराने शुद्ध राहिलं पाहिजे आणि मनानेही शुद्ध झालं पाहिजे. आमच्या अखंड हरिनाम सप्त्यात 2 प्रकारची शुचिरभूतपणा आहे. एक म्हणजे बाह्यशुद्धी होते. गावामध्ये शेवटच्या दिवशी दिंडी राहते, सडा समर्जन केल्या जातं, रांगोळ्या काढल्या जातात, गुढ्या उभारल्या जातात, गाव स्वच्छ होऊन जातं. आणि दुसरं म्हणजे हरिकीर्तन होतं, सत्संगत ऐकायला मिळते, महात्म्याच्या गाठी भेटी होतात, मन स्वच्छ होतं. म्हणून डबल स्वच्छता अभियान अखंड हरिनाम सप्ताह असतो. असं आहे. एका गावामध्ये शिंगल ग्राम स्वच्छता अभियान होतं. शिंगल म्हणजे गाव स्वच्छ केलेलं. नावं लिहिलेले होते, रखमाबाई अमुक तमुक काय असन ते. म्हणजे गावाला कलर दिलेला होता, झाडं चांगले होते, गाव चांगलं होतं, स्वच्छता अभियान चांगलं झालेलं होतं, सगळं तिथल्या तिथं होतं. पण परमार्थन सप्तान मंदिर सगळं भकास, काही तिकडं कोणाचं लक्ष नव्हतं. आणि लक्ष नसल्यामुळे ते अधिकारी लोक आले, ग्राम स्वच्छता अभियानामध्ये गावाने चांगलं कार्य केलं म्हणून पारितोषिक दिलं, गावचं कौतुक केलं. 2 तास कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपला, लोक निघून गेले, स्टेजवरचे खाली उतरले, पण कोणाच्याच चपलान बुटं सापडलेच नाहीत. का सापडले नाही? कारण एकांगीन काम स्वच्छता होती. नुसतं वरून गाव स्वच्छ झालं पण मन स्वच्छ नव्हते झाले. आमच्या सप्त्याच्या निमित्ताने मनही स्वच्छ होतात. कोणाची चप्पल जर इथे विसरून राहिली तर 5व्या दिवशी येऊन पाहावं, तिथेच सापडली पाहिजे. त्याला म्हणते सप्त्याचा मंडप. स्वच्छता अभियान आहे. मन स्वच्छ झालं पाहिजे, शरीर स्वच्छ झालं पाहिजे. नुसतं शरीर स्वच्छतेला महत्त्व नाही आहे. नुसते शरीराने स्वच्छ राहणारे माणसं जादा पाप करतात आणि नुसते मनाने स्वच्छ असणारे माणसं शरीराने रोगराई निर्माण करतात. म्हणून दोन्हीतून वाचायचं असेल तर शरीरही स्वच्छ राहिलं पाहिजे आणि मनही स्वच्छ झालं पाहिजे. मन करा रे मन पवित्र करा, स्वच्छ करा, प्रसन्न करा. मन एव मनुष्यानाम. म्हणून शुचिरभूतपणा किती महत्वाचा आहे. म्हणून शौचम. श्रीमद भगवत गीता सांगते तपश्चर्या आहे, देवाची पूजा. म्हणून देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम. म्हणजे मनाचा सरळपणा असावा. मन एकदम सरळ असावं, कपट नसावं. कोणी काही म्हटलं तर पटलं पाहिजे, त्याचं नाव आहे सरळ मन.
म्हणून आर्जवम पुढचं लक्षात ठेवा. ब्रह्मचर्यम, ब्रह्मचर्य धारण करणं तपश्चर्या आहे. म्हणून ब्रह्मचारी माणसं साधू संत आपल्या गावात येतात. आपल्याला त्यांचा परिचय असावा की हे ब्रह्मचारी महात्मे आहेत, आपल्यावर परिणाम होतो, आपलं जीवन योग्य बनतं. माहीत नसेल तर बनत नाही. आचार विचार संपन्नता माहीत असावी की येणारे सत्पुरुष आहेत, अतिशय त्यागी आहेत, अतिशय सुंदर त्यांचं जीवन आहे आणि त्यांची तपश्चर्या आहे. म्हणून ब्रह्मचर्यम अहिंसाच, हिंसा होऊ द्यायची नाही. ज्या माणसाच्या जीवनात अहिंसा होत नाही त्याच्या जीवनात कोणी वैर राहत नाही. योगसूत्रामध्ये असा सगळ्या विषयाचा विषय आलेला आहे की अहिंसा करण्यामध्ये, अहिंसा जर जीवनामध्ये राबवल्या गेली तर काय होतं? वैरत्याग, चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रही न खाती सर्पतया, असा त्याचा अर्थ आहे. या अर्थाला अनुसरून म्हणून ब्रह्मचर्यम अशा प्रकारचं अहिंसाचं शारीरम तप उच्यते. यामध्ये शारीरिक तप होतंय. मनुष्य जीवनात शारीरिक तप असावं आणि ज्यांच्या जीवनात कायिक वाचिक मानसिक शारीरिक तप होतं त्याला देवाचं दर्शन होतं. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळशीला प्रदक्षिणा करत जावा. तुळस किती महत्वाची आहे हे आता वर्तमान काळातल्या लोकांना सांगायचं काम राहिलं. ज्याच्या दरवाज्यात नव्हतं ते यांनी पण काढे पिले. तुळशी किती आता पवित्र आणि मस्त झाली, सर्वापर्यंत येऊन पोहोचली. तुळशीचा पाला किती महत्त्वाचा आहे, तुळस किती देवाला आवडते, तुळशीचं किती महत्त्व आहे. तुळस वनस्पती आहे, तुळस आयुर्वेदामध्ये महत्त्वाची आहे, तुळस वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाची आहे आणि तुळस परमार्थिक दृष्टीने महत्त्वाची आहे. हे तिन्ही पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाचा विचार करायला लागल्यानंतर फार वेळ निघून जातो. म्हणून जादा वेळ न घेता फक्त आपल्या पुढे हे सांगितलं की तुळस किती महत्त्वाची आहे. आपल्या घराच्या पुढे तुळस असावी, तुळशीची सेवा करावी, परिक्रमा करावी. गरोदर महिलांनी तुळशी जर सेवा केली, तुळशी जर सेवन केल्या तर त्यांना दवाखान्यात जाण्याचं कष्ट पडणार नाहीत, सहज प्रसूती होऊ शकते असं आपलं शास्त्र आयुर्वेद सांगतंय. म्हणून प्रदक्षिणा असा हा पहिल्या चरणाचा मी विचार केला. तुकोबारायांनी सांगितलं आता थोडं खाण्यापिण्याचं बंधन ठेवा. अभंगाचं दुसरं युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त
मार, नेम इंद्रियासी सार, नसावी वासर, निद्रा बहु भाषण. आजचा टाईम 8:30 ते 10:30 आहे. 15 मिनटं राहिलेले आहेत. एकदा मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माई महामंत्राचा घोष करू आणि आपल्या वेळेच्या आतमध्ये थंडीपासून मोकळं हो. लाट चांगलीच आलेली आहे. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा, टाळ्या वाजवा, कारण लाट थंडीची आहे म्हणून लोक कीर्तनाला येऊन बसलेले आहेत. बरेच लोक रगीतच आलेले आहेत. काही काही शाली दे, रगीपेक्षा शालीतले लय बेकार आहेत. विनोद सोडून द्या, असू द्या. रग अंगावर काही बिघडत नाही. रग असू द्या, शाल असू द्या, पण रगीतल्या रगीत टाळ्या वाजा. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हे सगळं करताना खाण्यापिण्याचं बंधन लक्षात घ्या. काही काही लोकांना खाण्यापिण्याचं बंधन नाही. ते म्हणते काही खायचं, काही होत नाही म्हणे, कशाने काही होत नाही. लोकांना, बऱ्याच लोकांना आता शाकाहारातला आणि मांसाहारातला फरक शिल्लक ठेवलेला नाही ठेवला लोकांनी. बऱ्याच लोकांनी नाही ठेवला. बरेच आमचे माळकरी माणसंसुद्धा या कोरोनाच्या माध्यमातून कुंकड गेले बिचारे तिकडं, आहे की नाही. शाकाहार सोडून त्याला बऱ्याच लोकांनी मांसाहार सुरू केला. मांसाहाराचा विचार करत असताना हिंदू धर्मामध्ये मांसाहाराचा विचार केलेलाच आहे. मांसाहार हा जीवनामध्ये परब्रह्मापर्यंत जाण्याकरता, मोक्ष स्वरूपाला जाण्याकरता अयोग्य आहे. पण जे कोणी क्षत्रिय वृत्तीतले लोक आहेत, वैश्य वृत्तीतले लोक आहेत, अशा लोकांकरता, युद्ध करण्याकरता, त्या सामुग्रीकरता हिंदू धर्मामध्ये काही अंशाने मांसाहाराची व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे मांस हा आहार हा जुनाच आहे. फक्त ब्रह्मापर्यंत जायचं आहे, मोक्ष स्वरूपापर्यंत जायचं असेल, मांसाहार चालत नाही. श्रीमद भगवद्गीतेने मांसाहाराचं नाव कुठे घेतलं नाही आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 3 आहार सांगितले: सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार. तामस आहारामध्ये मांसाहाराचं वर्णन आलेलं नाही. यात यामम गतरसम पूती पर्युषितंचयत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. म्हणजे तमोगुणी आहाराचं वर्णन असं केलेलं आहे की यातयामम म्हणजे शिळं खाणं, 2-2 दिवसाचं खाणं यातयामम. गतरसम म्हणजे रस नसलेलं. पूती म्हणजे दुर्गंधयुक्त, वास येतो सडलेलं. पूती पर्युषितंचयत उच्चिष्टम अपि चामेध्यम, उष्ट खाणं तमगुणी आहारात जमा केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, खेड्यातले काही काही लोक जुन्या काळात अगदी ताटामध्ये जेवण घ्यायचं, मग पोरगं आलं त्याला बोलव, पोरगी आली त्याला बोलव, सगळ्याला बोलायचं आणि सगळ्यांनी मिळून खायचं. बायको पाहत होती, तिला म्हणायला लागला, तू तरी काय पाहते, बस अवघेन गोत्रेशी कुटुंबेशी गोतांबिल करी. ज्ञानोबाराय म्हणले, ज्ञानेश्वरीत शब्द आहे की सगळ्या कुटुंबाला घेऊन गोतावल करतं, म्हणजे सगळा एकत्रित करून खातात. खेड्यातलेच खातात, त्याच्यात नवल नाही. शहरातले दोघं नवरा बायको होते, त्या संग एक पोरगं होतं. गेले उद्यानात फिरायला, पोराला भारी भारी चॉकलेट घेऊन दिलं. अतिशय भारी होतं. चॉकलेट घेतलं पोरांनी, लय वेळचं गळलं पण काहीच परिणाम झाला नाही. एवढं भारी चॉकलेट होतं. फेकून द्यावं तर मोला मागाचं होतं.
जास्त किमतीचं होतं. त्याच्या आईने दाखव म्हणे इकडं. माईने घेतलं आणि तिच्या तोंडात घातलं आणि बराच वेळ चघळलं तरी काही मेळ बसाना, ते काही संपाना. ती सुद्धा कदरली. ती म्हणली हे संपतच नाही. नवऱ्याला म्हणले बघा बघा थोडंसं तुम्ही घ्यावर जर टेस्ट. नवऱ्याच्या तोंडात घातलं, त्यांनी बरंच वेळ चघळलं, त्याचं काही मेळ बसलाच नाही तरी ते नाही विगरलं. म्हणून पुन्हा पोराच्या तोंडात घातलं. उच्चिष्ट मापीच्या आमेद्यम भोजन. असं उष्ट खात जाऊ नये. खायचं ठरलं तर गावरान तुपाचा माल खा, असं साधं सुद्धा खाऊ नका. जाऊ द्या, खाऊच नका, काहीच खाऊ नये, उष्ट खाऊ नये. उष्ट खाणं हे तमगुणी आहार आहे. कोणाचंच उष्ट खात जाऊ नये. म्हणून साधू संतांनी वर्णन केलेलं आहे तमगुणी आहार आहे. रजगुणी आहाराचं असं वर्णन केलेलं आहे की रजगुणी जो आहार असतो तो अतिशय कडू, अतिशय तिखट, अतिशय आंबट, अतिशय खारट, अति खाणं, त्याचं नाव आहे रजगुणी आहार. कट्वम ललवणा तृष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिन आहारा राजश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाह. दुःख देणारा आहार आहे, शोक देणारा आहार आहे. असा आहार कधी सेवन करू नये. चला, त्याच्यानंतर अतिशय सुंदरसा जो आहार आहे त्याच्यात अगोदर वर्णन परिणामाचं केलेलं आहे. आयुष्यत्वबला आरोग्यम सुखप्रीती विवर्धना रश्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रिया. असा प्रिय गोड सुंदर आहार सेवन करावा, सात्विक भोजन करावं. बुद्धी सात्विक होते. बुद्धी सात्विक झाली की मनुष्याला ज्ञान ग्रहणता येते बरं का. सात्विक कशा करता व्हायचं? उगच व्हायचं का सात्विक? सात्विक याच्या करता व्हायचं. रावणाकडे लाखोनी जरी राक्षस होते पण एक कंद मुलं खाणारा हनुमानजी, एकच कंद मुलं खाणारा हनुमानजी सात्विक झालेला होता. आणि म्हणून 10,000 राक्षस येऊ द्या, हनुमानजी नुसते असे बसायचे आणि सात्विक बुद्धीने विचार करायचे आता काय करायचं. 10,000ला पळून लावित होते. विठ्ठल विठ्ठल. ही सात्विकता फार महत्वाची बरं का. ज्याच्या जीवनामध्ये बुद्धी अतिशय कुशाग्र होते त्याला निर्णय घ्यायला वेळ लागत नाही आणि त्याचा निर्णय जगाच्या कल्याणाचा राहतो. तुम्हाला यातला बारकावा कळेल न कळेल बरं का, पण एक लक्षात ठेवा, 10,000 मांसाहारी राक्षस पडून होते पण इकडे एक हनुमानजी शाखा खाणारे होते, फल खाणारे होते. तेवढी बुद्धी चालायची आणि त्याला बरोबर तोंड द्यायचे. म्हणजे किती महत्त्व शाकाहारामध्ये आहे, किती महत्त्व गाईच्या तुपाला आहे, किती महत्त्व या वस्तूला आहे. या महत्त्वाच्या वस्तू आपण सगळ्यांनी जवळ केलेल्या आहेत. हिंदू धर्मामध्ये गाय महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? कारण गायीपासून जे मिळणार आहे ते सगळं महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मात कोंबडी महत्त्वाची नाही. का महत्त्वाची नाही? कारण तिच्यातून जे जे मिळतं त्यातलं काहीच कामाचं नाही. घराच्या अंगणात कोंबडी ठेवली तर घर सुचिरभूत राहतं नाही. कोंबडीचा आवाज, कोंबडी कुक्कुटपालन गावाच्या बाहेरच करावं लागतं. पण गाय अंगणात बांधा, अंगणातच बांधा. आयुर्वेद तुम्हाला गाय सगळं व्यवस्थित देते. म्हणून मी मोठ्या गमतीने कधी कधी सांगतो, हिंदू धर्मामध्ये गाय श्रेष्ठ आहे. गाय श्रेष्ठ आहे का मनुष्य श्रेष्ठ आहे? श्री हरी महाराज, मोठा महत्वाचा प्रश्न आहे. गाय श्रेष्ठ आहे का माणूस श्रेष्ठ आहे? काय वाटतं लोकांना? हा, सगळे लोक म्हणते गाय श्रेष्ठ आहे. पण लक्षात ठेवा, गाय श्रेष्ठ हे मानवाने शोधलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. गाय आमच्या अंगणात कशा करताय हे कोणी शोधलेलं आहे? माणसाने शोधलेलं आहे. माणूस श्रेष्ठ आहे. माणूस म्हणजे माणूसच आहे. माणसाच्या डोक्याला कोणाचं डोकं लागत नाही. माणसाच्या डोक्याला ब्रह्मदेवाचं डोकं लागत नाही. इतका माणूस बुद्धिवान प्राणी आहे. तर देवाला बी काही समजित नाही. माणूस म्हणजे माणूस आहे. माणसाने खूप क्रांत्या केलेल्या आहेत. देव नाही म्हणायची हिंमत कोणी केलेली आहे? माणसानेच केलेली आहे. आणि देव आहे म्हणायची हिंमत माणसानेच केलेली आहे. म्हणजे माणूस क्रांतिकारी आहे. मनुष्य प्राणी अतिशय बुद्धिवान आहे. म्हणून माणसाला कसं बनवायचं, कसं बनायचं हे माणसाच्या हातात आहे. बऱ्याच गोष्टी माणसाच्या हातात आहेत. माणसाने प्रयत्न करायचे आहेत. जसा मनुष्य प्रयत्न करेन तसा तो बनत चालतो. लहानपणीपासून ठरवलं आपल्याला पहिलवान बनायचं, बनतंय माणूस हळूहळू. लहानपणीपासून ठरवलं आपल्याला मृदंगवादक बनायचं, बनतंय हळूहळू. लहानपणीपासून ठरवलंय मनुष्य त्या त्या दिशेला जातो आणि तसं तसं बनण्याचा प्रयत्न करतो. बरोबर क्रांती करू शकतो. मनुष्याचं असं आहे, या जन्मात नाही झाली तर पुढच्या जन्मात त्याला क्रांती करता येते, असं आपलं धर्मशास्त्र सांगतंय. जन्मोजन्मी आम्हा बहुपुण्य केले. पुनर्जन्म मानणारे आपणच आहोत आणि आपलेच माणसं आहेत पुनर्जन्म मानित नाही. ते म्हणतात नाही नाही पुन्हा काही नाही, मेलं का गेलं.
म्हणजे मनुष्य किती बुद्धिवान आहे. माणसासारखी बुद्धी जगात कोणालाच नाही आहे, म्हणून मनुष्य प्राणी अतिशय बुद्धिवान प्राणी आहे. असो, मी आपल्याला विनोद म्हणून किंवा एक समस्या विचार म्हणून सांगितला. गोमाता आपल्याला पूजनीय आहे, गोमाता वंदनीय आहे. गाय आमच्या अंगणात असलीच पाहिजे, कारण गायीपासून जे आम्हाला मिळते ते सगळं हिताचं आहे, माणसाच्या कल्याणाचं आहे. म्हणून माणसाने ज्या ज्या वस्तू आपल्या जवळ केल्यात ना, आपल्या धर्मातल्या लोकांनी मधाला जवळ केले, गावरान तुपाला जवळ केलं. कशाकरता केलं? कापराला जवळ केलं. कशाकरता केलं? हे कापूर काय देतं? ऑक्सिजन देतं आहे. म्हणजे हे सगळ्या वस्तू ज्या आहेत ना, या गावरान तूप असो की मध असो की कापूर असो, ह्या सगळ्या वस्तू आमच्या देवाच्या पूजेत आहेत. का पूजेत आहेत? कारण त्या जीवन जगण्याच्या कारणात अतिशय महत्त्वाच्या आहेत, जीवन जगण्याकरता महत्त्वाचे आहेत. तांब्याचं भांडंच आम्ही पूजा करता का वापरतो? कारण तांब्याच्या भांड्यात किती व्हिटॅमिन्स आहेत, तांब्याच्या भांड्यामध्ये काय काय आहे हे सगळं अभ्यास केल्यानंतर कळतं. म्हणून तांब्याच्या भांड्यातलं पाणी जर पिलं तर आमचे रोग जातात. तांब्याचं भांडं किती महत्त्वाचं आहे, म्हणून ते आमच्या घरात आहे. याचा विपर्यास लोक वेगळे वेगळे करतात. त्यांना त्यातलं फारसं नॉलेज नसतं, नॉलेज नसल्यामुळे ते असं नावं ठेवतात. नावं ठेवणारे माणसं या भारतातच असतील आणि देवधर्म करणारे माणसं या भारतातच असतील. भारत अतिशय बुद्धिवान देश आहे. भारतामध्ये 4 धर्माची उत्पत्ती झालेली आहे. जगामध्ये 6 धर्म आहेत, 6 धर्मापैकी 4 धर्म भारतात उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे भारतातले प्राणी लय बुद्धिवान आहेत. अनेक क्रांती करतात, अनेक विचार अनेक पद्धतीने देत राहतात. असो, अशा प्रकारचा भारतीय माणूस श्रेष्ठ आहे. असो, आपला विषय महत्त्वाचा हा चाललेला होता की मनुष्य जीवनामध्ये युक्त आहार विहार, खानपान चांगली असेल तर मनुष्याचं सगळं चांगलं होतं. खानपान बेकार असेल तर मनुष्य बेकार होत चालतो. जसा आहार करेल तशी बुद्धी तयार होते, जशी बुद्धी तयार होईल तसं पुढचं काम होतं, जसं काम होतं तसं आपलं जगाचं हित होतं. म्हणून बुद्धी बनण्याकरता गीता सांगते, विविक्त शेवी लघवाशी यतवा काय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रित विविक्त शेवी लघवाशी. म्हणून जीवन आहाराने योग्य असावं, योग्य आहार करावा, योग्य विहार करावा. शरीरामध्ये पाचनशक्ती जेवढी असेल तेवढंच खावं, जादा खात जाऊ नये. म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. बासर म्हणजे फाजीलपणा नसावा, माणूस असावा, फालतू नसावा, माणसाकडे विनोद असावा, फाजील नसावा, माणसाकडे वागण्याची पद्धत चांगली असावी, फाजीलपणा नसावा. म्हणून मनुष्य जीवन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून बासर नसावी, निद्रा नसावी आणि बहुभाषण नसावं. बहुभाषण म्हणजे बडबडे, अनंत वाचाळ म्हणजे बहुभाषण. किती काही बोलले पण काहीच पात्रात पडलं नाही. रातभर वाचली गीता, गोंधळच बरा होता असं म्हणतात. म्हणून लोकांना हे समजलं पाहिजे, समाजाला समजलं पाहिजे. मितलं बोलावं, महत्त्वाचं बोलावं, अगदी अतिशय विचार करून बोलावं की आपल्या बोलण्यावर कोणाचा आक्षेप येऊ नये. आपलं बोलणं किती सुंदर असावं सगळ्या शास्त्राने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, व्यवस्थित बोलावं. असं जर जगलो आपण तर जीवन परमार्थिक होतं. असं जर जीवन जगलं तर देव भेटतो. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण फावया जतन, हे उपाय लाभाचे. असे हे लाभाचे उपाय आहेत. याकरता एक काम करा, आपलं जे शरीर आहे ते आपलं न म्हणता देवाला समर्पित करावं. देह जर देवाला समर्पित केला तर आपल्याला आनंदाला कमतरताच नाही. अहंकार गेला पाहिजे, शरीर तादात्म्य गेलं पाहिजे, शरीराचा भ्रम गेला पाहिजे, म्हणजे मनुष्य सुखी होतो. या दृष्टीने तुकोबाराने सांगितलं, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. युक्त हार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासुर निद्रा बहु भाषण. यथामती यथावकाश. समस्त गावकरी मंडळी, साकळ गावकर मोठ्या आनंदाने चालू असलेला उत्सव, त्या उत्सवामध्ये गावकरी मंडळीच्या वतीने मिळालेलं आमंत्रण, मला आमंत्रण देणारे पत्रिकेमध्ये छापलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला माहीतच आहे. आणखी इथे उपस्थित असणारे गायक, वादक, टाळकरी, आमचे हे चॅनलवाले
अधिक करून आपण सगळे गावकरी महिला उपस्थित असणारे संत महात्मे सर्वांच्या संगतीत भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याला पूर्ण विराम देतो. ज्ञानोबाऱ्यांची विश्वव्यापक प्रार्थना आहे की आदिपुरुषाची सेवा करून जगाने सुखी व्हावं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोके भजिजो आदिपुरुखे अखंडित ज्ञानेश्वर मावले